नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। डॉक्टर राजू प्रसाद, नमस्कार। राज्याची सध्या राजकीय परिस्थिती बघता गढूळ झालेलं राजकारण लक्षात येते। याच्यामध्ये विरोधक कमजोर असतानाही सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यावर वारंवार ते आक्षेप घेत असतात। त्याच्यामध्ये लाडली बहीण योजनेचे 21,1500 रुपये करायचे असो किंवा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचा असो, या विषयावर तुमचं मत काय? जे काही सरकारने जे जाहीर केलं होतं 1500 रुपये प्रति महिना लाडली बहिणीसाठी, तो तर सरकार देतच आहे। त्याच्यानंतर निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये 2100चा एक शब्द दिलेला होता। आजच्या परिस्थितीमध्ये सरकारकडून जे काही येत आहेत त्याच्यामध्ये सध्याचं आर्थिक परिस्थिती शासनाची बरोबर नसल्यामुळे हा जो काही वाढीव रक्कम आहे हे सध्या देता येणार नाही, पण भविष्यात ते वाढीव रक्कम देतील असं त्यांनी ते कबूलसुद्धा केलेलं आहे। शेकडो वर्ष जुना इतिहास उकळून काढत आहे आणि याच्यावरून औरंगजेबाच्या कबरवरून राज्यामध्ये वातावरण गढूळ झालेलं आहे। अशामध्ये धार्मिक दंगल होण्याची परिस्थिती आहे। आज गुढीपाडव्याचा त्योहार आहे, हिंदू नववर्ष आहे आज, आणि उद्या ईद ए मिलाद उन नबीचा त्योहार आहे मुस्लिम समाजाचा। या विषयावर तुम्ही कसं म्हणता? हजारो वर्षापासून सर्व धर्माचे लोक एका ठिकाणी गुण्या गोविंदाने राहत आहेत, पण गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या धर्माचं वेगवेगळ्या प्रकारचं जो काही एकमेकाचा जो द्वेष सुरू झाला आहे, जातीचा धर्माचा, हा द्वेष काही आपल्या देशासाठी काही चांगली गोष्ट नाही आहे। सर्वांनीच जर बंधुभावानी प्रेमळभावानी जर मिळून मिसळून राहिलं आणि आपण सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी जर सर्वांनी काम केलं तर ही जी भावना आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या धर्माबद्दलची, ती भावना उफाळून येणार नाही। परंतु याच्यामध्ये काही जे काही असामाजिक तत्त्व असतात, काही गुंड प्रवृत्तीचे जे लोक असतात, ते लोक स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी म्हणून धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत। आणि याच्यावर आपल्याला जी काही साधू संतांनी जी काही शिकवण दिलेली आहे त्याच्यापूर्वी, या शिकवणीवर जाऊन ह्या समाजामध्ये होत असलेली तेढ कशी कमी करता येईल आणि पूर्वीचे दिवस आपल्याला कसं आणता येईल यावर आता मंथन होणं, विचार होणं खूप आवश्यक वाटतं। माझ्याकडे जे काही लोक येतात आहेत किंवा माझ्याकडे जो कार्यक्रम येतो आहे, पक्षाचा कार्यक्रम येतो आहे किंवा सरकारकडून जे काही कार्यक्रम आले, त्या कार्यक्रमासाठी मी जे काही आमच्या या भागातील जे आमचे लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, मजूर लोक आहेत, इतर त्यांना आम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा इतर फोन करून आम्ही त्यांना सूचना देत असतो। आणि त्या सूचनेवर त्यांना काही जर अडचण असेल, माझ्या ऑफिसमध्ये बरेचसे लोक येतात, त्यांना अडचणी असल्या तर माझ्या ऑफिसमधून ते पूर्ण करून घेतात। आजच्या परिस्थितीमध्ये आता समोर निवडणूक नाही आहे, पण निवडणूक नाही म्हणून आम्ही स्वस्थ बसलो नाही आहे। आमचं जे काही समाजसेवेचं काम आहे, लोकांचं जे काम आहे, गोरगरिबांचं काम आहे, ते आम्ही अविरत करत आहोत आणि करत आहोत, चालू आहे। माझं समस्त नागरिकांना गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा। हा गुढीपाडवा सण हा मराठी वर्ष आहेत, इथून आज आमच्या शेतीचे नवीन कामं सुरू होतात आहेत। आपण जे शेतीप्रधान देश म्हणतो आहे, याच्यामध्ये एक जे महत्त्व दिलेलं आहे आजच्या दिवसाला, हे फार मोठं आहेत। इथून जे काही त्यांचे शेतकऱ्यांचे काम आहेत आणि शेतावर काम करणारे जे त्यांचे जे मजूर आहेत, यांचं हे नवीन वर्ष सुरू होते आहे। या सर्वांना नवीन वर्षाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तसेच उद्याला रमजान ईदचा दिवस आहे। सर्व मुस्लिम बांधवांना आणि त्यांच्या अनुयायांना मी रमेश राजूरकर सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो।